सर, ग्राहक जागृती अभियान या मोहिमेमध्ये हिंदूंचा सहभाग कसा असावा असं तुम्हाला वाटतंय? हिंदूंचा सहभाग पूर्णपणे असायला पाहिजे की ज्यांच्याकडे ओम प्रमाणपत्र आहे. ग्राहक जागृती याच करताय ना शेवटी. ओम प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे ते सगळे आपले असं समजून आपण त्यांच्याकडून खरेदी करावं. आपल्या लोकांना आपण हात नाही द्यायचा तर कोणाला द्यायचा. त्यामुळे यापुढे तरी किमान मी हिंदी, मी मराठी, मी गुजराती, मी बंगाली, मी मल्याळम वगैरे सगळं विसरून मी हिंदू भारतीय असं म्हणून आपण जर एक झालो आणि आपल्या लोकांच्याकडूनच आपण खरेदी करायला लागलो तर ग्राहक जागृती हा म्हणता होणारच आहे. प्रत्येक नागरिकाला त्याने कुणाकडून वस्तू विकत घ्यायची याचा अधिकार आहे. त्याचा वापर करून हिंदूंकडूनच वस्तू घ्याव्यात का? का नाही? कारण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना. मी ठरवणार आहे मला वस्तू विकत घ्यायची ती मी कोणाकडून घ्यावी. ती इतर कोणी सांगण्याची गरजच नाहीये. त्यामुळे मी माझ्या लोकांच्याकडून विकत घेणं या चुकीचं काय आहे? अशा मोहिमेच्या माध्यमातून एकमुखाने मागणी झाली तर शासनावर दबाव पडेल का? संख्याबळ हेच लोकशाहीमध्ये प्रमुख असतं. त्यामुळे या अशा प्रकारची एकदा चळवळ सुरू झाली, लक्षात घ्या, जोपर्यंत एखादी गोष्ट नुसती वळवळ असते तोपर्यंत कोणी तिच्याकडे बघत नाही. पण ज्या वेळेला तिचं रूपांतर एखाद्या मोठ्या चळवळीत होतं त्यावेळेला मात्र त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं जातं.